रामकृष्णारी मनमनीय गुरुवर्य माऊली गुरु श्री दर्जायकांची कृपा आशीर्वादाने आम्ही जुना होलीपुरा इथं येऊन पोचलो आहेत आणि इथं मौनी बाबा आश्रम आहे, राम मंदिर आहे आणि इथं स्वयं धरती मातेतून ही मूर्ती आलेली आहे आणि ही स्वयंभू मूर्ती आहे. हिला कोणी घडवलं नाही, बसवलं नाही, पण इथं मौनी बाबांचा आश्रम आहे आणि तिथं साक्षात्कार ही गजाननाची मूर्ती धरतीमधून म्हणजे खालून जमिनीतून निघालेली आहे आणि इथं स्थापित केलेली आहे. इथं आम्ही या आश्रमात आलेलो आहे आणि बाबाजींनी त्याची माहिती दिलेली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर बाबू, नर्मदे हर. मौनी बाबा बिना बात करने वाले रामकृष्ण हरी. नर्मदे हर महाराज जी. महाराज जी, ये गणपति की थोड़ी सी जानकारी आपको. महाराज जी, ये धरती से प्रकट हुए गणेश जी है, सफेद अका हुआ के है. जिसके घर में ये निकले हैं उनको 8 साल तक सपना दिया. जब सपना दे रहे थे तो लोग मजाक समझ रहे थे. फिर एक दिन बहुत ज़्यादा मतलब क्रोध में आके बोला कि मेरे को तुरंत निकाल यहाँ से. हाँ. तब उन्होंने उस धरती से उनको निकाला. निकालने के बाद उनके घर में धन दान की वृद्धि हुई. मतलब पूरे सभी प्रकार की समस्याओं से विघ्नहर हो गया, निर्विघ्न. बस ऐसे होती. मौनी बाबा का आश्रम है नज़दीक. मौनी बाबा का जब से समाधि हुई तो आपने बताया, क्या बताया? मौनी बाबा बहुत सीधे थे, किसी से मिलते नहीं थे. वो अपना शक्ल भी किसी को नहीं दिखाते थे. हाँ. समाधि भी लिए तो वो किसी को दिखा के नहीं लिए. ऐसा ऐसा ऐसा. और वो जब जिस जगह पे समाधि हुई उस जगह से बाढ़ ऊपर नहीं कभी आई. बाढ़ कभी भी उनके ऊपर नहीं आई. नाही आई. वा वा, धन्यवाद महाराज जी, आपने वो जानकारी दी. आणि हे पाय मौनी बाबाचा आश्रम आहे इकडे आणि हा आश्रम तयार झालेला आहे. रामकृष्ण हरी. नर्मदे हर मंडळी. आता आपल्या परिक्रमावासींनी आता पिशव्या उचलेल्या आहे आणि आता आम्ही पोपट बापू आता उचलले पिशवी बापूंनी. बापूचा आनंद जे वेगळा आहे. आनंद बापू सांगतात दर्शन घ्या. चला नर्मदे हर बापू, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अजून थंडी वाजत आहे बरं का. हे इथं सतधाराला मौनी जुना होलीपुरा इथं नर्मदा मैयाच्या किनारी मौनी बाबाचा आश्रम आहे. या मंडळी मग रामकृष्णारी. हां, ठेवू का मग मंडळी? रामकृष्णारी या, नर्मदे हर असे ठिकाणं असतात आणि साधू संतांची दर्शनं होत असतात. चला मग रामकृष्णारी. स्वहिता कारणे संगती साधूची. चला मग मंडळी, रामकृष्ण.